नर्मदे हर. माझं नाव सोनाली माने. मी ठाण्यावरून आलेली आहे. नर्मदे परिक्रमणेबद्दल, नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमणेबद्दल खूप ऐकून होते. माझ्या सगळ्या मैत्रिणींनीही सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग कधी आला नव्हता. योगायोगाने मैयाने आम्हाला बोलवलं आणि आम्ही आमच्या शाळेतल्या 4 जणींचा ग्रुप आणि माझे 3 रिलेटिव्ह असे मिळून आम्ही 2 दिवसापूर्वी ह्या परिक्रमणेसाठी निघालो. निघताना मनामध्ये खूप साऱ्या शंका होत्या. इथेच सेवेकरी असलेले रामकृष्ण सर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी सतत होते की आम्ही काय आणायचं, काय नाही आणायचं, कसं यायचं. त्यांनी अगदी वडिलांप्रमाणे आम्हाला सांभाळून घेतलं, वडिलांप्रमाणे आम्हाला माहिती दिली आणि फक्त एवढं सांगितलं, तुम्ही या, बिनधास्त या, इथे तुमची सगळी सेवा केली जाईल. पण तरीही खूप प्रश्न होते. पण जेव्हा आम्ही इथे आलो आणि इथली जी सोय आहे किंवा इथली जी एकमेकांना सेवा देण्याची जी पद्धत आहे ती खरोखर अप्रतिम आहे. म्हणजे जो अनुभव शब्दात वर्णनच करता येणार नाही असा अनुभव आज आम्ही आमच्यासोबत घेऊन चाललो आहोत. आज सकाळी पहाटे 3 वाजता आम्ही नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून 1 वाजता उठून आम्ही आमची अंघोळ वगैरे उरकली आणि 3ला आम्ही सर्वांसोबत नर्मदा परिक्रमणेला निघालो. काल सांगितल्याप्रमाणे वाटेत खूप काही मिळेल, मैया तुमच्यासोबत राहणार आहे. पण म्हटलं कसं सगळं काही मिळेल, इतक्या वेळाची परिक्रमणा आहे, पोटाची सोय काय. पण सगळ्यांनी सांगितलं चिंता करू नका, मैया तुमच्यासोबत राहील आणि खरोखर तसंच झालं. आम्ही निघाल्यापासून अक्षरशः थोडा थोडा प्रसाद, कुठे लाडू, कुठे बिस्किट, कुठे चहा, अशी जे स्वयंसेवी लोक होती त्यांनी आमची सेवा करत करत मनसोक्त सढळ हाताने आम्हाला पोटभर खायला दिलं. माझा एक छोटासा अनुभव सांगते. म्हणजे इथे नेहमी ऐकलं की मैया तुमच्यासोबत आहे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. मी जेव्हा सकाळपासून निघाले अक्षरशः गोड गोड गोड, म्हणजे सगळ्या ठिकाणी मला गोड गोडच जेवण मिळालं आणि मग असं मनात आलं की आता काहीतरी तिखट मिळालं पाहिजे. गोड खाऊन खाऊन आता बस नको. आणि परिक्रमणा आता संपण्याच्या ह्याच्यावर होती. म्हणजे आम्ही आमच्या आश्रमात येणार होतो. आता म्हटलं आता कसं काही तिखट मिळालं तर काही नाही, आता डायरेक्ट आश्रमातच यायचं. पण खरोखर जे ऐकलं होतं ते आज अनुभवलं. आम्ही पुढे आलो आणि आम्हाला मस्त खिचडी भात, अक्षरशः तिखट खिचडी भात मिळाला आणि मनात आलं की खरंच इथे मैया प्रत्येक बालकाचं ऐकते. हा अनुभव इथे आल्याशिवाय कोणालाही घेता येणार नाही. मी तुम्हाला नक्की इतकं सांगेल की जे कोणी आज माझं बोलणं ऐकत आहात त्यांनी या आश्रमामध्ये यावं, इथे सेवा करावी, इथल्या लोकांशी बोलावं, संपर्क साधावा. अक्षरशः घरचं वातावरण आपल्याला मिळेल आणि मैया सतत तुमच्याबरोबर आहे हा अनुभव तुम्हाला येईल. नर्मदे हर.